नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि या वर्षातला अखेरचा एपिसोड पैसा झाला मोठाचा आपण घेऊन आलेलो आहे. हे वर्ष साहजिकच अनेक घडामोडींनी भरलेलं असं हे वर्ष. अनेक घडामोडी यामध्ये घडल्या. खास करून कोरोना काळामुळे जी स्थिती निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमीवर मग गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य जनांना नेमकी कशी पावलं टाकावी लागली, काय काय अडथळे आले, कोणकोणत्या गोष्टी या वर्षात महत्त्वाच्या ठरल्या आणि येणाऱ्या काळामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या या अर्थव्यवस्थेतनं किंवा या सगळ्या आव्हानातनं सावरण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतील, याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि तुमचे प्रश्न देखील घेणार आहोत. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुम्ही आम्हाला हे प्रश्न विचारायचे आहेत गुंतवणुकीशी संबंधित. आपल्यासोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. त्यांच्याकडे जाऊया. सर, स्वागत तुमचं. आणि जसं आपण म्हटलं की वर्षाचा अखेरचा एपिसोड आणि काही दिवसातच आपण 2021 मध्ये एक नव्या उमेदीने पाऊल ठेवणार आहोत. तर आपण मुद्देता बघूया. आपण ओव्हरऑल या वर्षाकडे बघून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे? कसं राहिलं एकूणात हे आर्थिक वर्ष गुंतवणूकदारांसाठी, उद्योजकांसाठी? काय सांगाल? आय थिंक इतकं रोलर कोस्टर, इतकं चढ उताराचं वर्ष कदाचितच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल. राईट फ्रॉम एप्रिल मध्ये सगळं ठप्प होताना आता ह्यातनं सुटका नाही पासून कोरोनावरती पूर्णतः आता आपण मात करू असा आशावाद आणि परत युके आणि युरोप मधलं सेकंड वेव्ह, म्हणजे इतकं सीसॉ, इतकं रोलर कोस्टर वर्ष मला वाटतं फार कमी लोकांनी बघितलं असेल. बऱ्याच जणांनी आपले प्रियजनांना मुकले, काही जण त्यातनं बरेच जण मात करून बाहेर आले कोरोनातनं. आय थिंक फार मोठं वर्ष असं असेल. कदाचित असं म्हटलं तर त्यात वावगं नाही ठरणार की हे 2020चं वर्ष आपण आपल्या आयुष्यातनं कॅन्सल करता आलं असेल, आलं का, अशी एक कुठेतरी भावना होती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. आणि आता मला वाटतं पण मार्केट्स कडे बघितलं, ओव्हरऑल आपण बघितलं तर हा नक्कीच मानवाच्या किंवा ह्युमन याचा रेझिलियन्सचा विजय आहे असं आपण 2020च्या सरते शेवटी म्हणू शकू. खरंय. आपण आज सुरुवात करणार आहोत ती म्हणजे 2020 मध्ये, म्हणजे सरत्या वर्षामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे राहिले किंवा कोणत्या मुद्द्यांमुळे, कोणत्या बाबींमुळे या सगळ्या अर्थकारणावर किंवा गुंतवणूकदारांवर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. पहिला मुद्दा बघूया. कोरोना काळामुळे इतिहासात पहिल्यांदाच व्यवहारांना ब्रेक लागला, जसं आपण आता सरांनी देखील सांगितलं. नाईक सर, कोरोना सिच्युएशन ही आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे पहिल्यांदा हँडल केली आणि अजूनही आपण त्याच्यातनं पुढे जातोय. तर या कोरोना स्थितीमुळे सगळ्या व्यवहारांना किंवा अर्थकारणाला एकूणातच लागलेला ब्रेक तुम्ही कसं बघताय याच्याकडे? ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे मला आठवतंय की लंडन सारखं शहर 600 विमानं हँडल करत होती एका दिवसाला. मुंबई 900 विमानं हँडल करायचं. ते 90 वरती येताना आपण बघितलं. लंडनमध्ये 60 विमानांवरती येताना बघितलं एप्रिलमध्ये. आणि हे कधी नसेल घडलं, असं झालं असेल. मुंबईतली लोकल आपण कधी बघितली नसेल की, म्हणजे बारिंग एखाद दिवशीचा संप किंवा लहानपणी आपण बघितलं असेल, पण कधीही असं झालं नव्हतं की लोकल्स इतका काळ बंद होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आय थिंक व्यवहारांना कम्प्लिटली ब्रेक आपल्याला लागलेला दिसला. मग त्या बँक्स असो, अत्यावश्यक सेवांमध्ये केवळ फार कमी सेवा आपण चालू ठेवल्या होत्या. मेडिकल सेवा सोडले तर बाकी सगळे व्यवहार ठप्प होते. आणि ह्यातनं आपण कसं बाहेर येणार, म्हणजे ही एक चालती गाडी होती, त्याला ब्रेक, इमर्जन्सी ब्रेक लागला होता. त्यामुळे ती गॅरेजमध्ये, इकॉनॉमीला गॅरेजमध्ये नेऊन बाहेर कसं येणार, रिस्टार्ट कशी होईल, ह्याबद्दल सगळ्यांनाच आशंका होती. आणि मला वाटतं की हा एक म्हणजे भूतो न भविष्यती असा काळ होता. आपण जर मागे वळून बघितलं तर आपण इमॅजिन करू की आपण ह्या काळातनं देखील पार, म्हणजे हा काळ देखील आपण अनुभवला होता असं मला आपल्याला म्हणता येईल. खरंय, खरंय. आणि इथून पुढे जाताना आपण दुसरा मुद्दा आता बघणार आहोत, कारण जसं सरांनी सांगितलं हा काळ जर एकदमच अनपेक्षित होता सगळ्यांसाठी, मात्र आणखी काय काय घडलं 2020 मध्ये. दुसरा मुद्दा बघूया. इतिहासात पहिल्यांदाच तेलाचा भाव शून्यापेक्षा कमी राहिला. सर, शून्यापेक्षा कमी म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे गुंतवणूकदारांना किंवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? ऍक्च्युली एप्रिल मध्ये ही गोष्ट घडताना दिसली होती आपल्याला की जे ऑइल जे असतं ते एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केलं जातं. बिकॉज सगळे टँकर, सगळे वेसल्स जे होते ते मूव्ह होत नव्हते. त्यामुळे हे साठवण्यासाठी जागा राहिली नसल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असं झालं की काही कंपनीज, काही ठिकाणी असं होतं की
तो शून्याच्या आसपास येऊन राहिला होता, कारण त्याच्याकडे देखील साठवायला जागा नव्हती. जो कोणी घेऊन ते स्टोअर करू शकत होतं त्याला इनफॅक्ट पैसे द्यायला रेडी होते, असं होतं. दुसरं एक ऑफकोर्स मोठी गोष्ट झाली होती ती म्हणजे सगळे व्यवहार ठप्प झाल्यामुळे, सगळी वाहतूक ठप्प झाल्यामुळे तेलाची मागणी देखील कमी झाली होती. म्हणजे कन्झम्पशन देखील होत नव्हतं एकीकडे, आणि दुसरीकडे साठा करायला जागा नव्हती. सो ह्या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला दिसलं की तेलाचे भाव शून्याच्या आसपास येऊन ठेपले होते फॉर अ व्हेरी शॉर्ट पिरियड. आणि पण हे अगेन इतिहासात कधी घडलं नव्हतं, असं झालं होतं. खरंय. आता तिसरा मुद्दा आपण बघूया, ज्याने या 2020 मध्ये इम्पॅक्ट ठेवलेला आहे किंवा तोही मुद्दा महत्वाचा ठरला. तो कोणता आहे? ट्रम्प यांच्या पराभवाने अमेरिकेमध्ये सत्ता पालट. खूप मोठी घटना होती नाईक सरी. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या घटना ज्या होत्या गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या वर्षभरामध्ये, ह्या चिंतेबद्दलच्या अनिश्चिततेच्या अशा होत्या. कारण युएस हे एक मेगा मार्केट आहे. युएस हे सगळ्या मार्केटचं मदर मार्केटचं मानलं जातं, फायनान्शियल मार्केटचं असो किंवा ओव्हरऑल बाजारपेठ असो. तर तिकडे काही जे मेजर चेंजेस होणार आहेत त्याच्यावरती कसं लोकांचं नेहमीच लक्ष असतं. ऑफकोर्स येत्या काही काळामध्ये, आता पुढच्या आठवड्याभरात देखील आपल्याला त्यांच्या 2 जागांचं अजूनही इलेक्शन बाकी आहे. त्यातनं आपल्याला कळेल की काय आउटपुट येतं, तिकडनं आउटकम येतं, हे बघायला मिळेल आपल्याला. पण ही जी अनिश्चितता होती त्यावरती कुठेतरी थोडाफार अर्थाने का होईना पडदा पडत चालला आहे. आय थिंक 2020चं वर्ष हे पूर्ण अनिश्चिततेचं वर्ष होतं, आणि त्यातनंच मी हे 2-3 मुद्दे जे आपण म्हणतो हे अनिश्चिततेचे मुद्द्यांमधनं निश्चिततेकडे आपण वाटचाल करत होतो. खरं. इकडून पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. चौथा मुद्दा बघूया. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रमी खरेदी, आणि त्यासोबतच आपण 5वा मुद्दा देखील बघूया, कारण तो याच्याशी रिलेटेड आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी दाखवलेला उत्साह. 1.5 लाख कोटीहून जास्त रकमेची गुंतवणूक. नाईक सर, एकीकडे आपण म्हणतोय की कोरोना सिच्युएशनमध्ये अनेक मंडळींना आर्थिकदृष्ट्या आव्हान निर्माण झालं, मात्र हाही एक फॅक्टर इकडे आहे की परदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह देखील आपल्याला बघायला मिळाला. ऍब्सोल्युटली. आय थिंक 2 गोष्टी आहेत, आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की FIIs पैसे काढून घेतील तर काय, आणि हे सारखं सातत्याने गेल्या काही दिवसांपासून आपण ऐकतो आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की हे परदेशी गुंतवणूकदार म्हणजे 1-2 व्यक्ती नसतात. हे पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात. जसं आपल्याकडे म्युच्युअल फंड्स असतात तसं तिकडे पेन्शन फंड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, बाकी देखील संस्था आहेत. जो सर्वात महत्वाचा घटक जो झाला की फेब्रुवारी मध्ये जेव्हा कोरोनाचं सावट वाढायला लागलं, तेव्हा जगामध्ये सगळ्या बँकांनी, म्हणजे सगळ्या सेंट्रल बँक्सनी असं म्हटलं की आम्ही व्याजदर कमी करू. काही बँकांनी तर असं म्हटलं की आम्ही व्याजदर कमी शून्याच्या आसपास देखील ठेवू, आणि जोपर्यंत हे कोरोनाचं संकट टळत नाही, इकॉनॉमी बाहेर येत नाही, तोपर्यंत आम्ही अनिश्चित काळासाठी देखील आम्ही हा पैशाचा सप्लाय चालू ठेवू. तर जो चीप मनी ज्याला म्हटलं जातं की स्वस्त पैसा म्हटला तो उपलब्ध व्हायला लागला. तुम्ही बघितलं पाहिजे की 10 वर्षासाठी तुम्ही जर बाहेर गुंतवणूक केली तर तुम्हाला 0 किंवा 1% रिटर्न मिळू शकतो. आता तो तिकडच्या पेन्शन फंड्स आहेत, बाकी आहेत, त्यांना गुंतवणूकदारांना परतावा द्यायचा असतो. मग ते कुठेतरी जिकडे जास्त रिटर्न्स मिळत आहेत तिकडे त्या पैशाचा ओघ वळायला सुरू होतो. आणि मला असं वाटतं की हा उत्साह जो आहे हा ऑप्शन नसल्यामुळे येताना आपल्याला दिसतोय. पुढे जाण्याआधी म्हणजे आणखी काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत या वर्षीच्या अनुषंगाने, पण आपल्याला प्रश्न देखील यायला सुरुवात झाली आहे. एक आपण प्रश्न घेऊया, आणि तो खूप बेसिक आहे किंवा याच्यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने आहे. रवींद्र धनावडे विचारतायत की शेअर मार्केटमध्ये मुलाला करिअर करायचंय, तर त्याकरता 12वी नंतर कशी वाटचाल त्यांनी करायला हवी, कुठले कुठले कोर्सेस, कुठे कुठे माहिती मिळू शकेल, काय सांगू आपण त्याला? मला असं वाटतं की सर्वप्रथम त्यांनी त्याचं जे बेसिक अभ्यास आहे, बेसिक जे करिअर आहे ते पूर्ण केलं पाहिजे. मग ते चार्टर्ड अकाउंटन्सी कडे असू शकतं, BCom असू शकतं, किंवा दुसरा कुठचाही अभ्यास असू शकतो. हे जे शेअर बाजारातलं करिअर जे आहे हे पूरक म्हणून वापरलं गेलं पाहिजे. हे बेसिक कोर करिअर होऊ शकत नाही. जर तुम्ही ऍडवायझर म्हणून किंवा सल्लागार म्हणून करिअर बनवू शकता तर ही गोष्ट वेगळी असते. बरोबर. एक लक्षात घ्या की मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे किंवा काही सल्लागार जे आहेत त्यांचं कोर जे काम असतं ते कोर काम चालूच असतं. एक आपण जे बघतो की शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी एवढे पैसे कमवले, तेवढे पैसे कमवले, आपण त्यांना हा देखील प्रश्न विचारला पाहिजे त्यांनी लॉस किती केला होता. दुसरं, असे किती एक्झाम्पल्स आपल्याकडे केवळ इन्व्हेस्टर्स म्हणून आहेत. एक वॉरेन बफेट आहे, एक राकेश झुनझुनवाला आहे इथे, किंवा असे किती म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती आहेत. फोकस केलं पाहिजे बेसिक करिअर वरती,
आणि त्याला पूरक त्यातनं जे पैसे मिळतात त्याचा तुम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून चांगले कसे गुंतवू शकता हे एक वेगळं ठेवलं पाहिजे. आय थिंक इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग टू फोकस ओनली ऑन बेसिक करिअर ॲज इन्व्हेस्टर. नक्कीच. आणखी काही मुद्दे आहेत आणि आपल्याला प्रश्न देखील येतात, पण इकडे एक छोटासा ब्रेक अगदी आपण घेणार आहोत सर. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय आपण. पैसा झाला मोठामध्ये आजचा आपला विषय सुरू आहे. सरत्या वर्षामध्ये नेमकं काय घडलं आणि येणाऱ्या वर्षात, नवीन वर्षात अर्थकारणाच्या दृष्टीने नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मुद्दे आहेत. तुम्ही फेसबुक पेजवर प्रश्न विचारत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझा, आणि आजचा आपला 2020 मधला पैसा झाला मोठाचा अखेरचा एपिसोड सुरू आहे. त्यामुळे या सरत्या वर्षामध्ये नेमकं काय घडलं, येणाऱ्या वर्षामध्ये नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याच्यावर आपण एक जाता जाता नजर टाकतोय आणि त्यासोबतच तुमचे प्रश्न देखील घेतोय एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत, गुंतवणूक सल्लागार. नाईक सर, गेल्या वर्षातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले, मात्र येणारं वर्ष देखील आता फार महत्त्वाचं असणार आहे, कारण या सगळ्या कोरोना सिच्युएशनमधनं आपल्याला सावरायचं आहे आणि त्यासोबतच आपला आर्थिक गाडाही पुढे न्यायचा आहे. तर 2021 मध्ये कोणत्या मुद्द्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कोणते मुद्दे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने क्रुशल असतील, आपण सुरुवात करूया. पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, महागाईच्या दराकडे अत्यंत बारकाईने बघावं लागेल. 2021च्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. अवघ्या काही दिवसामध्ये नवीन वर्ष सुरू होणार आहे. नाईक सर, महागाई आणि जनसामान्य, अर्थातच नेहमी चर्चा होत असते महागाईचा दर, वस्तूंच्या ज्या पद्धतीने रेट्स वाढत असतात, आणि खास करून आता कोरोना नंतर आपण जेव्हा हळूहळू सावरतोय तेव्हा हा मुद्दा किती क्रुशल आहे? ऍब्सोल्युटली. कारण कसं होणार आहे की आपण बघितलं की कोरोना काळामध्ये आपण लिमिटेड पद्धतीने जगायला शिकलो होतो. बरेचसे खर्च कमी देखील झाले होते. पण येत्या काही काळामध्ये जसं जसं इकॉनॉमी ओपन अप होईल, तुम्ही ट्रॅव्हल करायला लागाल, तुम्ही ऑफिसला जायला लागाल, तुम्ही बाकीच्या गोष्टी करायला लागेल, तर तसं तसं वस्तूंची डिमांड वाढणार आहे आणि मग ती डिमांड थोडंसं महागाई वाढवू शकते. महागाई जर वाढली तर व्याजदर वाढतील. मला असं वाटतं की जे व्याजदर आता खालती आहेत त्याचा फायदा लोकांनी करायला पाहिजे, गुंतवणूकदारांनी करून घेतला पाहिजे. खरं. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा बघूया नेमका कोणता आहे. कोरोना लसीकरण प्रक्रियेवर बरंच काही अवलंबून आहे नाईक सर. मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये आपण ऑफकोर्स कोरोनाला खूप चांगल्या रीतीने सामोरं गेलो. येत्या काही काळामध्ये आपण वॅक्सिनेशन आपल्याकडे कसं होईल, कशा प्रकारे ती पोहोचेल ह्याकडे आपण बघितलं पाहिजे, आणि इव्हन ओव्हरऑल वर्ल्ड ओव्हर ही कशी पोहोचेल हे देखील बघितलं गेलं पाहिजे. माझ्या मते 1 ते 1.5 वर्षाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला यातनं क्लॅरिटी येऊ शकेल. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया, कारण आपल्याला अनेक प्रश्न घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण हे मुद्दे जस्ट टच करतोय आणि पुढे जातोय. शेअर बाजारात नवीन वर्षातही तेजी राहील का याकडे लक्ष. डिसेंबरच्या या दिवसांमध्ये आपल्याला मार्केटमध्ये चांगलं वातावरण, अनुकूल वातावरण पाहायला मिळालं, उसळी पाहायला मिळाली. पण जानेवारीपासून जे नवीन वर्ष सुरू होणार आहे, कॅलेंडर इयर जे सुरू होणार आहे, तेव्हाही अशी सिच्युएशन राहील सर? कसं असतं अश्विन की आपण गेले 6-8 महिने केवळ तेजी बघतोय, 6 महिने तर केवळ तेजी बघतोय. तर म्हणून ती 7व्या महिन्यात तेजी येईलच असं माहित नसतं, किंवा ती येणार नाही, आता करेक्शन होईल हे देखील आपल्याला माहित नाही. प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना हा एक नवीन प्रकारे आपण बघितलं पाहिजे. फक्त एक माझं छोटंसं सांगणं आहे की शेअर बाजारात मध्ये 44,000 किंवा 46,000 वरती सेन्सेक्स आहे, पण 2008 ला 21,000 होता. तिथून 12 वर्षामध्ये आपण केवळ डबल किंवा थोडं त्याहून जास्त, डबल होऊन थोडं जास्त आहे. शेअर बाजाराने गेले 6.5-7 वर्षात 12 वर्षात 6.5-7% रिटर्न्स दिले. तर आपण त्याकडे बघितलं पाहिजे, आणि मला असं वाटतं की म्हणून येत्या काळात पुढच्या 1-1.5 वर्षात तेजी चालू राहू शकेल. याला बरेच जिओपॉलिटिकल फॅक्टर्स देखील मला वाटतं सपोर्ट करतील. पुढचे 2 मुद्दे बघण्याआधी, काही मुद्दे बघण्याआधी आपण प्रश्न घेऊया, कारण अनेक प्रश्न येतात. रोहन नाखे असं विचारतायत की शेअर मार्केट पडल्यावर शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा असं सांगतात, पण मार्केट नेमकं किती खाली जाईल हे कसं ओळखायचं, आणि जेव्हा शेअर मार्केट खाली असताना पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते अजून खाली जात असतं, मग हे टायमिंग किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं ओळखायचं? ऍब्सोल्युटली. खूप छान प्रश्न विचारलाय रोहन. मला असं वाटतं की मार्केट्समध्ये बॉटम फिशिंग त्याला असं म्हणतात की बॉटम मध्ये मी पिकअप करीन, हे करणं व्यर्थ होऊन जातं, आणि बऱ्याच असं होतं की आपण गुंतवल्यानंतरच मार्केट खालती जाताना दिसतं. त्यामुळे आपल्या हातात काय आहे की आपल्या हातात टाइम होरायझन किती वर्षासाठी आपण ठेवू शकतो, 4-5 वर्षासाठी आपण ठेवू शकतो का पैसे, हे ठरवलं पाहिजे. दुसरं, गुंतवणूक केल्यानंतर मी याच्यावरती मानसिक आणि फायनान्शियली 10 ते 15% लॉस सहन करू शकतो का,
तर तेवढेच पैसे मी खरंय. शेअर बाजारात गुंतवले पाहिजे. अजून एक प्रश्न घेऊया. आदेश विचारतायत की बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सीने पुन्हा गुंतवणूक बाजारात प्रवेश केलाय, तर त्याचा काय फरक पडेल का येणाऱ्या काळामध्ये? नाही, आय थिंक द मार्केट खूप लहान आहे बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सीचं. तर आणि ऑफकोर्स आय एम नॉट द एक्सपर्ट ऑन कमेंटिंग ऑन बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सी. बट मला असं वाटतं की मार्केट खूप लहान आहे, त्याचा काही परिणाम शेअर बाजारावरती, इकॉनॉमीवरती होईल सध्या तरी मला वाटत नाही तसं. बर, पुढचे 2 मुद्दे आपण घेऊया आणि मग 1-2 प्रश्न घेऊया जाता जाता. पुढचे 2 मुद्दे आता बॅक टू बॅक बघूया. घसरत्या व्याजदरामुळे रिअल इस्टेटला सुगीचे दिवस येतील का, हा प्रश्न आहे 2021 साठी. आणि त्याबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह, जसं आपण मगाशी बघितलं 1.5 लाख कोटी गुंतवणूक, तर तो याही वर्षामध्ये कायम राहील का? सर, दोन्ही मुद्दे फार महत्वाचे. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की जर तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल स्वतःचं, तर ही एक चांगली संधी. आणि हे मी केवळ स्वतःचं राहण्याचं घर म्हणतोय. नक्कीच. त्याच्यामध्ये आज तुमचे व्याजदर कमी आहेत, काही ठिकाणी डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला गेल्या काही याच्यामध्ये आपण जर बघितलं, गेल्या स्टॅम्प ड्युटी आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे. सो हे 2-3 जे गोष्टी आहेत ह्या पूरक आहेत जर तुम्हाला स्वतःचं राहतं घर रिअल इस्टेटमध्ये घ्यायचं असेल तर. गुंतवणूक म्हणून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करावं की नाही हा एक वेगळा विषय आहे. हा एक कधी आपण वेगळ्या यांनी करू. पण राहतं घर चांगलं असावं, एक घर स्वतःचं असलं पाहिजे, तर ते तुम्ही नक्कीच येत्या काही काळामध्ये विचार करू शकता. कारण एवढे कमी व्याज जर मी म्हणजे गेल्या 2003-04 मध्ये बघितले होते. सो बरोबर. अजून 1-2 प्रश्न आपण फक्त घेऊया. शेअर मार्केट बद्दल पुन्हा प्रश्न येत आहेत. शेअर मार्केटचे रोजचे अपडेट हे मराठीतनं नेमके कुठे मिळवायचे, त्याचा तपशील कुठे मिळवायचा, याबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला विजय यांनी. बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत, पण अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये एवढ्या उपलब्ध नाही आहेत. इनफॅक्ट आपला हा जो कार्यक्रम आहे अश्विन, मला वाटतं मराठी काय ओव्हरऑल पर्सनल फायनान्स मध्ये सगळ्यात जुना कार्यक्रम आहे सगळ्या भाषांमधला. आणि तुम्हाला म्हणजे दैनंदिन जे म्हणजे न्यूजपेपर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंफार मिळू शकतं. आणि काही वेबसाईट्स डेफिनेटली येत आहेत, त्या तुम्ही म्हणजे त्यातनं तुम्ही मिळवू शकता नॉलेज. खरंय. अगदी एखादा म्हणजे काही सेकंद उरलेली आहेत शेवटची, तर आपण एखादा प्रश्न घेऊया फक्त. स्वप्नील बागडे विचारतात, नवीन वर्षात सोनं कमी होईल का? सोन्याचा एकूणात परफॉर्मन्स कसा असेल? सोन्याचं एक ड्रीम रन होतं गेल्या काही काळामध्ये. आणि जर म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये हे सगळे कॉल्स येणं खूप मुश्किल असतं. ऑफकोर्स गेल्या काही दिवसांमध्ये सोनं करेक्ट देखील होताना आपण बघितलंय. पण शॉर्ट टर्म मध्ये इट इज एनीबडीज गेस टू. जर आपले व्याजदर इन्फ्लेशन वाढत राहिलं आणि दुसरं सेंट्रल बँक्स करन्सीज प्रिंट करतायत, त्यामुळे सोनं स्टेबल राहू शकतं या ओव्हरऑल परिस्थितीमध्ये. नक्कीच. वाइंड अप करताना फक्त 2 ते 3 मुद्दे येणाऱ्या काळामध्ये आपण निखिल नाईक सरांना विचारू. सर, कोणते 2 ते 3 मुद्दे जे फार क्रुशियल ठरतील येणाऱ्या काळामध्ये 2021 मध्ये, की फॅक्टर तुम्हाला विचारलं तर काय सांगा? 2 ते 3 मुद्दे. आय थिंक जसं मी मगाशी म्हटलं, जिओ पॉलिटिकल फॅक्टर जे अँटी चायना मुवमेंट जगामध्ये सगळीकडे सुरू झाली आहे, त्याचा भारताला फायदा होताना आपल्याला दिसतोय. मला नेहमी असं वाटतं की भारत हे एक म्हणजे डिमांडचा प्रॉब्लेम भारतात नाहीये, सप्लायचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही बघा, ट्रेन पकडायला जाता तर भरपूर गर्दी असते, तुम्हाला ट्रेन कमी असतील गर्दी जास्त असेल. हा सगळा प्रकार कुठल्याही वस्तूच्या डिमांडसाठी आपल्याला दिसतं. तो हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे जे परदेशी गुंतवणूकदार काढून घेतलेली जी धास्ती असते, गेल्या 28 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर परदेशी गुंतवणूकदार केवळ 4 वर्ष निगेटिव्ह राहिले होते. सो त्यांचा जो ओघ आहे पैशाचा, तो इंटरेस्ट जो आहे तो तसाच राहिलेला आहे. ह्या वर्षी आपण रेकॉर्ड पैसे येताना बघितले. येत्या काही काळात मला वाटतं की इमर्जिंग मार्केट्स कडे, भारतासारख्या देशांकडे ओघ चालू राहील, कमी व्याजदर त्यांच्या देशात असल्यामुळे. आणि जसं मी म्हटलं की भारताची डोमेस्टिक डिमांड जी आहे, भारत एक यंग देश आहे, नक्कीच आपण यातनं वेदर म्हणजे करोना आजार असो किंवा त्यातनं येणारं इकॉनॉमिक जे सावट होतं, यावरती नक्कीच मात करण्यासाठी बाकी देशांपेक्षा जास्त सक्षम आहोत असं मला. खरं. आणि याच पॉझिटिव्ह नोटवर सर आज आपण थांबूया. नवीन वर्षात भेटणार आहोत. तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा नवीन वर्षासाठी आणि धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील आपण शुभेच्छा देऊ. आणि जसं सरांनी सांगितलं की आपण नक्की याच्यातनं बाहेर पडू आणि पुन्हा एकदा सगळ्यांची आर्थिक भरभराट हो, या शुभेच्छेसह या एपिसोडमध्ये इकडे थांबूया. भेटूया नवीन वर्षामध्ये पैसा झाला मोठामध्ये. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.